अकोला शहरातील मोरणा नदीत वाहून गेलेल्या 4 वर्षीय मुलाचा अखेर मृतदेहच हाती आला। वडिलांची गाडी पुलावर अनियंत्रित होऊन मुलगा नदीत वाहून गेला होता। त्यानंतर प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवण्यात आली। गुरुवारी सकाळी या मुलाचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला। अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि दगडप्रभा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं। त्यामुळे मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती। अकोला शहरातून जाणाऱ्या मोरणा नदीला पूर आला होता। विशेषतः राजेश्वर पूल आणि परिसरात पाण्याचा प्रवाह जास्त होता। राजेश्वर पुलावरून 2 ते 3 फूट पाणी होतं। शिवाय पाण्याचा प्रवाह देखील वेगवान होता। हे पाहता प्रशासनाकडून नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात येत होतं। तरीही काही अकोलेकर नागरिक पूर पाहण्यासाठी तिथे उपस्थित होते। बुधवारी दुपारी सेना कॉलनीतील रहिवासी सचिन बोके आपला 4 वर्षाचा मुलगा जयला घेऊन नदीचं दृश्य दाखवण्यासाठी गेले होते। मात्र त्यांनी पुलावर आपली दुचाकी टाकली आणि पाहता पाहता दुचाकीचं नियंत्रण सुटलं आणि गाडीवरील निष्पाप जय पुरात वाहून गेला। घटनेची माहिती मिळताच प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर शोध सुरू झाला। मात्र जय सापडला नाही। संध्याकाळी अंधार झाल्यानं शोध मोहीम थांबवण्यात आली, तर कुटुंबियांचा शोक अनावर झाला होता। गुरुवारी सकाळी माजी नगरसेवक अश्विन नवले यांना शहरातील जुल्फकार दर्ग्याजवळील नदीत जयचा मृतदेह आढळून आला। अश्विन नवले यांनी स्वतः नदीत उतरून मुलाचा मृतदेह बाहेर काढला। वडिलांसमोर नदीत वाहून गेलेल्या या मुलाचा मृतदेह सापडल्यानं त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या जिवंत राहण्याची शेवटची आशा देखील गमावली। या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।